दोन हाडे एकत्र जुळतात, त्याच्यामध्ये जो गॅप असतो की ज्याच्यामुळे आपले हाडं व्यवस्थित हलू शकतात, जसं की पाय, गुडघा, बरोबर. आता हा हलतोय, पण हलताना तिथे काय आवाज येतोय का? नाही. तुम्हाला काही पेन दुखतंय का तिथे आपण जेव्हा असं हलतो? नाही. बिकॉज क्यू, कारण त्या दोन हड्ड्या, आता बघा ही एक हड्डी आहे, बरोबर, ही खालची एक हड्डी आहे, यांची ही दोन टोकं आहेत. हे जो आहे ना, हा पहिला टोक, हा हे दोन हड्ड्या आहेत, बरोबर. यांच्यामध्ये हा जो गॅप आहे, इथे काय असतं, एक प्रकारचं फ्लुइड असतं. फ्लुइड म्हणजे द्रव, पतला पानी जैसा रहता है, एकदम पतला नहीं, दूध जैसा गाढ़ा गाढ़ा रहता है. सो उसको क्या कहते हैं? साइनोवियल फ्लूइड बोलते हैं. आता ते स्ट्रक्चर बघा, ये एक हड्डी है, वापस ये एक हड्डी है. ये दोनों हड्डी को बांधने के लिए यहाँ से लेके यहाँ तक ये जो आता है ना, उसे हम क्या कहते हैं? नाम दिया तू? आर्टिकुलर कार्टिलेज, और इसे हम लोग लिगामेंट भी कहते हैं. लिगामेंट और फाइबरस, लिगामेंट एंड क्या है? फाइब्रस लेयर और फाइब्रस लेयर. जो पहली जो आती है, बघा वापिस फिर से देख लेना, ये जो दोनों हड्डियों को बांधने वाली एक रेशा है. रेशा है एक डोरी जैसा रहता है, एक दोरी समजा घट्ट, हा दोन्ही हड्डींना ये बांध के रखते हैं. ओके, याच्यामुळे ह्या बांधल्यामुळे इकडे तिकडे फ्लक्चुएशन साइनोवियल मेम्ब्रेन असतं. उसके बाद में ये जो दोन कार्टिलेज मुळे काय होतं, इथे कॅव्हिटी तयार झाली, दिख रहा है. कॅव्हिटी मध्ये एक पोकळ वाटी तयार होते, आणि त्या वाटीमध्ये हे मेम्ब्रेन जो हळूहळू साइनोवियल फ्लूइड तयार करतं, तो ये वाटी में जमा होता है. जो अपने पायाच्या मधले दो सांध्यामध्ये ना, तो जो गैप रहता है ना, उसमें वो फ्लूइड फिर जमा होता है. तो उससे क्या होता है, वो हड्डी एक दूसरे पे घिसती नहीं है, और पटकन खाली वर करायला आपल्याला इजी होतं.